सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचार मोहिमेत कन्या वैष्णवी दिदी संजय काका पाटील यांनी अत्यंत भावुकपणे एंट्री केली आहे। संजय काकांनी केलेली विकास कामे आणि कुटुंबाशी असलेला जिव्हाळा यावर वैष्णवी दिदी भाष्य करत असल्याने नागरिक आणि महिलांकडून त्यांचे कौतुक होत आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी हळूहळू रंगू लागली आहे। खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब बाहेर पडले आहे। पत्नी ज्योतिताई पाटील, सुपुत्र युवा नेते प्रभाकर बाबा पाटील, स्नुषा शिवानी प्रभाकर पाटील यांनी मतदारसंघातील सर्व भागात प्रचार दौरे केले आहेत। आता या प्रचार मोहिमेत खासदार संजय काका यांची कन्या वैष्णवी दिदी पाटील या सहभागी झाल्या आहेत। खासदार संजय काका हे माझे वडील आहेत, त्यांचा मला सार्थ अभिमान आहे। काकांनी सांगली जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये प्रचंड अशी विकास कामे केलेली आहेत, त्यामुळे जिल्ह्यातल्या लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद काकांना मिळत आहेत। लोकांच्या या पाठबळाच्या जीवावरच काका वाटचाल करीत आहेत। या पुढच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संजय काका जिल्ह्याच्या विकासाचा हा महारथ पुढे नेणार आहेत, त्यामुळे काकांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन वैष्णवी दिदी करत आहेत। काकांच्यासाठी आम्ही कुटुंबीय जितके महत्त्वाचे आहोत तितकेच त्यांना त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील जनताही महत्त्वाची वाटते। संपूर्ण सांगली जिल्हा हेच त्यांचे कुटुंब आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबातल्या माणसाला जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहन वैष्णवी दिदी आपल्या प्रचारात करत आहेत। त्यामुळे महिला आणि नागरिकांतून त्यांचे कौतुक होत आहे। वडिलांच्या प्रचारासाठी लेक मैदानात उतरल्यामुळे सर्वांनाच वैष्णवी दिदी विषयी जिव्हाळा वाटत आहे। आतापर्यंत वैष्णवी दिदी यांनी खानापूर आणि आटपाडीतील अनेक गावांचा दौरा केला आहे। काकांना मत म्हणजे प्रगतीला मत, काकांना मत म्हणजे विकासाला मत, आणि काकांना मत म्हणजेच मोदीजींना मत आणि म्हणजेच योग्य नेतृत्वाला मत। मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच कळकळीची विनंती करते की येत्या 7 मे रोजी प्रत्येकाने आपलं बहुमूल्य मत हे कमळ चिन्हापुढे द्यायचं आहे आणि काकांना इतकी मोठी लीड द्यायची आहे की स्वतः पंतप्रधान मोदीजी या लीडची दखल घेतील आणि काहीतरी आपल्याला छान कौतुकास्पद असं एखादं पद देतील, एवढी मी तुमच्याकडनं अपेक्षा करते आणि धन्यवाद। प्रत्येक ठिकाणी आता ओलिताखाली आले, खानापूर असू दे, आटपाडी असू दे, कवटेमंकाळ असू दे, जत असू दे, ह्या एवढ्या मोठ्या दुष्काळी भागांमध्ये आता पाणी खेळतं। हे कोणामुळे शक्य आहे तर योग्य नेतृत्वामुळे शक्य आहे। आणि योग्य नेतृत्व कसं मिळेल तर प्रत्येकाचं बहुमूल्य मत हे तुम्ही येत्या 7 मेला कमळ चिन्हापुढे बटन दाबून द्या, एवढी मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करते। प्रत्येकाची कामं होणार आहेत, सगळ्यांची कामं होणार आहेत। थेट डायरेक्ट काकांना फोन जातोय बऱ्याच जनसामान्याचा, त्यामुळं काही काळजी करू नका, प्रत्येकाची कामं होणार आहेत। एवढंच मी माझं एक आश्वासन देते आणि मी तर एवढंच बोलते आणि थांबते।